नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल आपण डाळी घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतली आणि मसूर डाळ घेतली. आपण सेम प्रमाणामध्ये लहान वाटीच्या मेजरमेंटने ह्या 3 वाट्या डाळी घेतलेल्या आहेत आणि त्या डाळी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पावडर लावलेली असते. पण ह्या घरच्याच डाळी असल्यामुळे स्वच्छ आहेत. मी धुवून घेत आहे तरीसुद्धा. आता ह्या डाळी धुवून साईडला ठेवल्यात. आपण एक टोमॅटो कट करून घेणार आहोत. तुम्हाला थोडासा आवाज वेगळा वाटत असेल, तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत आहे. आता ह्या ठिकाणी डाळीमध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि आपल्याला दुसरा आणखीन ह्या ठिकाणी कांदासुद्धा कट करून घ्यायचे. अगदी छान भन्नाट सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर तुम्ही हा पदार्थ बनवता सर्वजण आवडीने खातील, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त टोमॅटो आणि कांदा टाकायचे. तर फटकन आपण हा कांदा टाकून देऊया. आता हे सर्व धुवून घेतलेलं आहे. आपण आता हे कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जसे की नेहमी आपण डाळीमध्ये पाणी टाकतो तितकंच पाणी आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे. चला ह्या ठिकाणी आता मी गॅसवरती ठेवलेला आहे. आता पुढची तयारी आपल्याला करायची. आता ह्या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये आता आपल्याला जसं की नेहमी आपण दाल बाटी बनवतो, पण आज आपल्याला घरच्याच पिठापासून अगदी भन्नाट आणि मस्त कुरकुरीत दाल बाटी कशी बनवायचं ते पाहायचं. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता 4 पळ्या इतकं मी ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच पळीनं 1 पळी आपण बेसन पीठ आणि 2 पळी इतका आपण रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो आपण चाळून घेतलेला आहे आणि 1 पळी इतका आपण ह्या ठिकाणी आता तांदळाचं पीठ टाकून देणार आहोत. आता ह्यामध्ये 1 पळी मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे. थोडं स्किप झालेलं आहे. एकच पळी आपल्याला ज्वारीचं पीठसुद्धा टाकायचं आहे. आता ओवा जे आहे त्या भरपूर अशा टाकायचे, थोडंसं चोळून टाकायचं, वास येईल. आता ओवा टाकून झालं की या ठिकाणी आपण 1 चमचा इतके आपण तीळ घेतलेले आहेत. तीळ स्किप केलं तरीसुद्धा चालतात. 1 चमचा जिरे टाकायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. फक्त मीठ टाकलं तरीसुद्धा अगदी छान चमचमीत बनून तयार होतात. थोडीशी हळद टाकलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ छान आपलं मिक्स झालेलं आहे. लाल तिखट मीठ पूर्ण पिठाला जे आहे ते आपलं लावून झालेलं आहे. आता पीठ तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, पाणी घ्यायचं आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकत व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. जसं की नेहमी आपण पीठ जसं चपातीचं मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. आता ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेईन. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान मळून झाले पाहू शकता. ह्या ठिकाणी अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे, घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता एक ह्याचा आपल्याला गोळा बनवायचा. जसं की आपण नेहमी चपातीसाठी जितका गोळा घेतो त्या पद्धतीनं. आणि काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करायचं आणि त्यामध्ये थोडंसं 1-2 बोट आपल्याला तेल लावून घ्यायचे. असं तेल लावून घेऊन फक्त त्याची आपल्याला मूठ वळण घ्यायची आणि गोल आकार द्यायचा आहे. जास्त आपल्याला लाटत बसायचं किंवा पदरं पडण्यासाठी आपल्याला जास्त कुटाणा करायची गरज नाही. अशा पद्धतीने जरी तुम्ही बनवून घेतलात अगदी कुरकुरीत आणि लेअरदार आपली ही बाटी बनवून तयार होते. अगदी खुसखुशीत, जसे की तुम्हाला वाटलं बिस्किटासारखी ही खारीसारखी बनवून तयार होते. इतकी छान आपली ही बाटी बनवून तयार होते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा. आता ह्या पद्धतीने मी सर्व गोळे जे आहेत ते पटकन बनवून घेईन. तर अशा पद्धतीने सर्व गोळे जे आहेत ते मी एक एक करून आता बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. अशी मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. साधारणतः 2 ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं आहे. किंवा तुम्ही पातेलं घेतलं तरीसुद्धा चालते. एक स्टँड ठेवायचे, त्यावरती मी चाळण ठेवणार आहे. तुम्ही नाही ठेवलं तरी चालते कारण पाणी जर मध्ये चाळणीत जाईल ह्यासाठी मी ही चाळण ठेवलेली आहे. नाही ठेवलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी अशी चाळणी ठेवायची. चाळणीवरती आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते गोळे व्यवस्थित आपल्याला आता ठेवून घ्यायचे आणि 10 मिनिटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. जे की चांगले वाफले जातील आणि फुगले जातील. इतके छान वाफले जातात की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. अगदी छान आपली ही पद्धत इतकी छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी परफेक्ट दालबाटी बनवून तयार होते. बिलकुल तुमची दालबाटी बिघडणार नाही. फर्स्ट टाईम जरी तुम्ही दालबाटी बनवता तर परफेक्टच बनवून तयार होईल. एक 10 मिनिटासाठी आपण ठेवलेला आहे गॅस मीडियम. आता बाटी आपली छान वाफेपर्यंत आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपले कुकरला लावलेल्या डाळी छान शिजलेल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला कमी जास्त ह्या ठिकाणी घट्टसर आणि पातळसर करायचं असेल तर पाणी टाकू शकता. आता या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. गॅसवरती आपल्याला आता कढई ठेवून घ्यायचं आहे. चला आता छान कढई आता गरम झाली की आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता साधारण
3 ते 4 चमचे इतकं मी ह्या ठिकाणी तेल टाकून घेतलेलं आहे. नेहमी आपण वरण किंवा दाल तडका किंवा भरपूर प्रकारचे वरण बनवतो, पण अगदी ह्या पद्धतीने बनवून पहा, चविष्ट आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागेल. आता ह्या ठिकाणी जिरे, मोहरी, आपण कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. छान तडका तयार झाला की ह्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं वरण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला लाल तिखट, मीठ, मसाले आपल्या आवडीनुसार आपण जे बेसिक वापरतो तेच ह्या ठिकाणी मी टाकून घेतले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतो. आता काळं तिखट, लाल तिखटाने आपण हळद टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं एक कोमट पाणी आपल्याला थोडंसं लागणार आहे आणखी, कारण खूप घट्टसर आहे. जितकं आपल्याला पातळ करायचं तितकं आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आता पाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी वरणाला चांगली उकळी येऊ द्यायचं. उकळल्यानंतर वरणाला चव पण खूप छान येते. आता ह्या ठिकाणी वरण चांगलं उकळलेलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर आपण उकळून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी थोडीशी आपण ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कट करून. मीठ आपण टाकून घेतलेलं आहे. थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. चला तर पाहूया बाटी आता तयार झाली की नाही ते पाहायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला सुरीने चेक करायचं. जर सुरीला पीठ लागत असेल तर समजायचं की आणखीन आपल्याला थोडा वेळ ठेवावं लागेल. बिलकुल सुरीला पीठ लागत नाही, म्हणजे छान आपल्या ह्या वापरलेल्या आहेत आणि छान तयार झालेले आहेत. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे चाळणी, आणि चाळणीवरती ज्या बाट्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचं. आता कट करताना तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात तुम्ही ह्या कट करू शकता. आता मी बिस्किटासारखा आकार देणार आहे. लांबट आकारामध्येच मी आता अशाच कट करून घेणार आहे. अगोदर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड झालेले आहेत बाटीची व्हिडिओ, तुम्ही जाऊन चॅनलवरती पाहू. तुम्हाला कट करताना लक्षात येत असेल, अगदी छान आपली ही बाटी कुरकुरीतच होणार आहे. इतक्या छान बाटीचं पीठ तयार झालेलं असल्यामुळं बिलकुल ह्या बाटी बिघडत नाहीत. आता अशा पद्धतीने मी थोड्याशा बाटी ज्या आहेत त्या जितक्या तळायच्या तितक्याच कट करून घेणार आहे. तुम्ही ह्या 1 दिवसाकरता फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. अगदी जेव्हा पाहिजे मुलांना तेव्हा हे तळून दिलं तर अगदी छान कुरकुरीत तळता येतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायचं आहे. आणि तळते वेळेस आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा नाही, तर वरून तळतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळं गॅस मिडियम ठेवून आपण सावकाश तळून घेणार आहोत. तर फटाफट मी आता हे सर्व बाटी ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. एका साईडनं चांगलं तळलं की दुसरी साईडसुद्धा आपल्याला उलटून असेच तळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जास्त मोठी कढई घेऊन तेलामध्ये सुद्धा डीप फ्राय करू शकता. बाटी तळली की नाही आपल्याला कसं ओळखायचं, तर बाटीचा कलर अगदी बिस्किटासारखा यायला पाहिजे. गव्हा रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे. आता पाहू शकता या ठिकाणी रंग सुरेख आलेला आहे आणि छान आपल्या खमंग अशा ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत आपल्या ह्या बाट्या तळून झालेल्या आहेत. आवाज ऐकून तुम्हाला लक्षात येईलच. आता सर्व बाटी जी आहे मी ती बाहेर काढून घेईल. चला आता आपल्या बाटी तर तयार झाल्या आहेत, आपली डाळसुद्धा तयार झालेली आहे. आता वेळ न घालता ह्या ठिकाणी आता मी प्लेट लावून घेणार आहे. जे की खाण्यासाठी आपल्याला आतुरता असते जेव्हा आपण कुठलाही पदार्थ करतो तेव्हा टेस्ट करून पाहण्याची. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने लावून घ्यायचं, आणि तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जर दिवसभर हा पदार्थ बनवतो, मुलं बिलकुल कंटाळणार आहेत किंवा बाहेरचे कुठलेही पदार्थ मागणार नाहीत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने तयार करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या बाटी कशा झाल्या आहेत, किंवा तुम्ही आणखीन कुठल्या प्रकारच्या बाटी बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता बाटी तर बनवून झालेल्या आहेत. आता आपण खाऊनसुद्धा पाहणार आहोत. आता त्यानंतरसुद्धा आपल्याला आणखीन एक अगदी भन्नाट आणि खूप छान पदार्थ पाहायचे जे की 1 महिना आरामात टिकतो. चला तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते.